उदगीर शहरात अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांनी नोव्हेंबर 26 रोजी रात्री जप्त करून दोघा आरोपीवर उदगीर शहर पोलीस ठाण्यात महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की एच.26/88/8880 या क्रमांकाच्या टिप्परमध्ये 4 ब्रास वाळू आरोपीने संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची परवानगी न घेता महसूल बुडवून 32,000 रुपयांच्या वाळूची टिप्परमधून वाहतूक करीत असताना उदगीर शहरातील उमा चौक एचडीएफसी बँकेसमोर नोव्हेंबर 26 रोजी रात्री मिळून आला. टिप्पर मधील 32,000 रुपयांची वाळू व 25 लाखांचा टाटा कंपनीचा हायवा टिप्पर जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ सीताराम जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी केशव त्र्यंबक आढावा राहणार सुनेगाव ता. लोहा जिल्हा नांदेड व तिरुमला दिगंबर डिकळे राहणार पारडी ता. लोहा जिल्हा नांदेड यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुरण 312/24 कलम 303, 2, 3, 5 भारतीय न्यायसंहिता सह कलम 48(7)(8) महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार नोव्हेंबर 26 रोज मंगळवारी रात्री 12 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहेत.